आत्ताची सर्वात मोठी बातमी ठाण्यामधून समोर येते। बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार। पोलिसांनी स्वरक्षणासाठी केला गोळीबार। बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसात गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झालाय। अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झालाय। ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। आज बदलापूर पोलिसांकडून ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 कडे त्याला हस्तांतर करत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली, अंधाधुंद गोळीबार केला आणि निलेश मोरे पोलीस अंमलदार यात जखमी झाले। समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आत्मसंरक्षणाच्या हेतूने अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या। त्याला मुंब्रा बायपास येथून कळवे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणले जात होते। त्याच वेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट ठाणे। बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार। पोलिसांनी स्वरक्षणासाठी केला गोळीबार। बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसात गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झालाय। अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झालाय। ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। आज बदलापूर पोलिसांकडून ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 कडे त्याला हस्तांतर करत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली, अंधाधुंद गोळीबार केला आणि निलेश मोरे पोलीस अंमलदार यात जखमी झाले। समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आत्मसंरक्षणाच्या हेतूने अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या। त्याला मुंब्रा बायपास येथून कळवे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणले जात होते। त्याच वेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे।